हॅलो सह्याद्री ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे तो सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. कार्यक्रमाचं शीर्षक आहे आयुर्वेदिक उपचार आणि आरोग्य विमा. आज ह्या चर्चेसाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये अतिशय अनुभवी, निष्ठावंत आणि प्रख्यात असे आयुर्वेदाचार्य आलेले आहेत. डॉक्टर प्रशांत दौंडकर पाटील. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर गेले 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. भारतातलं पहिलं कॅशलेस मेडिक्लेम हॉस्पिटल आयुर्वेदामधलं ह्याची स्थापना ह्यांनी केलेली आहे. पंचकर्म, मणक्याचे आजार, गर्भसंस्कार, क्षारसूत्र शस्त्रक्रिया आणि मधुमेह ह्या विषयांमध्ये ते अतिशय पारंगत आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी पारंपरिक आणि नैसर्गिकरित्या आरोग्याची संजीवनी देऊन बरं केलेलं आहे. श्री आयुर्वेद आणि पंचकर्म हॉस्पिटल ह्या संस्थेचे ते संचालक आहेत. तसंच भारतीय आयुर्वेदिक संस्थेचे ते संस्थापकसुद्धा आहेत. श्रोतेहो, खरं तर आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे आणि हा 5वा वेद म्हणून सुद्धा आपण जाणतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक लोक आयुर्वेदाकडे वळताना आपल्याला दिसतात. म्हणजेच आयुर्वेदाने आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केल्याचं आपल्याला इथे दिसतं. ह्या उपचार पद्धतींचा विमा योजनेमध्ये कितपत समावेश आहे, या उपचार पद्धती कुठल्या आहेत, या सगळ्याची सविस्तर चर्चा आज आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करणार आहोत. आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी आपण चर्चेला सुरुवात करत आहोत. डॉक्टर, सुरुवातीचा माझा असा प्रश्न असेल की ह्या बदलत्या आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये आयुर्वेदाची भूमिका काय आहे? आधुनिक वैद्यक जे मागच्या 2 शतकामध्ये डेव्हलप झालं आणि आयुर्वेद, ह्या दोन्हींची खरं तर तुलना होत नाहीत, कारण दोन्हीही चिकित्साशास्त्र आहेत आणि ते आपल्या जागेवरती काम करतात. साधारणतः इसवी पूर्व 8व्या शतकात आपण जसं म्हणला तुम्ही मगाशी की आयुर्वेद हा पंचम वेद मानला जातो. शक्यतो असं म्हटलं जातं की आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. बरोबर. जे चतुर्वेद आपले आहेत त्यातला अथर्ववेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे आणि तिथून आयुर्वेदाची डेव्हलपमेंट सुरू झाली. पण आयुर्वेदाची काय डेव्हलपमेंट आहे किंवा आयुर्वेदाची जे चिकित्साशास्त्र म्हणून त्याला जी मान्यता मिळाली ही प्रत्यक्ष प्रमाणावरती बऱ्यापैकी. म्हणजे जसं आता आधुनिक शास्त्रामध्ये क्लिनिकल ट्रायल्स होतात. क्लिनिकल ट्रायल होताना अगोदर ते जनावरांवरती होतात, म्हणजे लॅबोरेटरी ट्रायल्स असतात पहिल्या, त्याच्यानंतर प्री क्लिनिकल ट्रायल्स असतात, म्हणजे ते ॲनिमल ट्रायल्स असतात. त्यानंतर हळूहळू त्या माणसावरती सिंगल ब्लाइंड, डबल ब्लाइंड, ट्रिपल ब्लाइंड अशा एका पद्धतीनं त्या क्लिनिकल ट्रायल्स त्या मेडिसिनच्या होत असतात. आयुर्वेद मात्र हे अनुभवजन्य शास्त्र आहे. म्हणजे हजारो वर्ष मागचे, जवळपास 3000 वर्षाचा इतिहास आहे. हजारो वर्ष मानवी शरीरावरती ही औषधं वापरली गेलेली आहेत आणि ती सिद्ध झालेली आहेत की त्या आजारावरती जी काय आयुर्वेदिक औषधं आहेत, समजा अगदी साध्या सर्दीपासून घ्या, सीतोबालदी चूर्ण आपण सर्दीमध्ये देतो, बरोबर, प्रत्येक घराघरात असतं, किंवा सुंठीचा लेप लावला जातो सर्दी आणि डोकं दुखत असेल तर हे जे आहे ना, हे आपल्या अनुभवातून आलेलं शास्त्र आहे आणि हे फक्त उपचार पद्धत नाही, ही जीवन जगण्याची शैली आहे. बरोबर. हे आयुष्य कसं जगावं त्याची ही आयुर्वेद ही शैली आहे. त्याच्यामुळं आधुनिक वैद्यकाकडे जेव्हा आपण जातो, आधुनिक वैद्यक काय करते, आधुनिक वैद्यक हे सेलवरती काम करतं, मॉलिक्युल्सवर काम करतं, म्हणजे मेडिसिनचा मॉलिक्यूल आणि बॉडी सेल ह्याच्यावरती डिरेक्टली काम करतं. त्यामुळे ते ॲक्यूट कंडिशनला एकदम काम करतं. जसं ॲक्यूट रिझल्ट देतं, पटकन रिझल्ट देतं, तसं पटकन साईड इफेक्ट पण करतं. बरोबर आहे. ही गोष्ट आयुर्वेदामध्ये घडत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ही दोन्ही शास्त्र घेऊन सोबत जेव्हा आपण घेतो, किंवा आयुर्वेद आणि ॲलोपॅथी, आधुनिक वैद्यक जे आहे ह्यांचा जर एकमेकांच्या स्तरांचा विचार केला तर ॲक्यूट कंडिशनमध्ये जी झालेले काही साईड इफेक्ट्स आहेत ते मात्र आयुर्वेदाने आपल्याला कव्हर करता येतात. बरोबर आहे. किंवा त्याचा सपोर्टिव्ह काम खूप चांगलं होतं. त्यामुळं
क्रिटिकल कंडिशनमध्ये जिथं ICUचं काम आहे तिथं आधुनिक वैद्यक नक्की वापरा, काही हरकत नाही आहे. पण जे क्रोनिक डिसऑर्डर्स आहेत किंवा वर्षानुवर्ष पेशंट त्यातून सफर होत आहेत, सतत वेदना सहन करत आहेत, इथं मात्र आयुर्वेदच लागतो. इथं आयुर्वेदाला पर्याय नाही. त्यामुळे ही दोन्ही शास्त्र एकमेकांना धरून जर चालले, त्याचं इंटिग्रेशन प्रॉपरली झालं ना, आता आपलं सरकार बरोबर. भारत सरकार जे आहे हे इंटिग्रेशन आणत आहे. बरं. एकच चिकित्सा पद्धती, एक देश एक चिकित्सा पद्धती असा आपल्या सरकारचा आता नारा आहे आणि त्यानुसार खूप मोठ्या प्रमाणावरती काम याच्यावरती चालू झालेलं आहे. बरं. ॲलोपॅथी जिथे काम करणं बंद करते तिथे आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रणाली जर अंमलात आणली तर अतिशय छान अशी सुधारणा त्या रुग्णामध्ये घडून आणलेली आपल्याला दिसते. तर असे कुठल्या व्याधी आहेत की ज्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार हे उपयुक्त ठरतात जास्त? सगळ्या आजारावरती आयुर्वेद उपचार काम करतात. फक्त कसं आहे की क्रिटिकल आधुनिक शास्त्र जे आहे, आधुनिक शास्त्राला एक सगळ्यात चांगली देणगी मिळाली, भूल, ॲनेस्थेशिया. त्यामुळे सर्जिकल प्रोसेस ज्या आहेत त्या आधुनिक शास्त्रामध्ये निश्चितच फार पटकन आणि चांगल्या पद्धतीने करता येतात, त्यामध्ये दुमत नाही. पण जिथं क्रोनिसिटी म्हणजे जुनाट आजार सगळे झालेत, मग तुमच्या जुनाट सर्दीपासून ते राजलक्ष्मीपर्यंत बरं. सगळ्या आजारावरती आयुर्वेद उपचार करता येतात. भले आपलं मूळ जे आहे, आपली जी संस्कृती आहे, आपल्या चिकित्सा पद्धती आहेत, आपल्या आहारशैली आहेत, ह्या जरी आपल्या असल्या स्वतःच्या, तरी आपल्याकडे तो जो प्रभाव आहे ना की नाही ते पटकन होते. हा बाबा ते पटकन होते, पण ते पटकन साईड इफेक्ट पण करता ना. आणि खरंच जर विचार केला तर सर्जरी ज्या होतं, समजा आपण गुडघ्याची सर्जरी पकडू, बरं. नी रिप्लेसमेंट, 90% नी रिप्लेसमेंटची गरजच नाही हो. आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश आहे हे आम्हाला माहिती नसतं. साधारणपणे आयुर्वेद म्हणल्यानंतर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर पुड्या बांधून देतात किंवा कुठली तरी औषधं मिक्स करून देतात, पावडर असा अवलंब करतात. तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आयुर्वेद उपचारांमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जर पाहिली आपण, तर आयुर्वेद हे चतुसूत्रीवर काम करतं. सगळ्यात पहिल्यांदा असतो आपला आहार. आयुर्वेद वैद्यकडे तुम्ही गेले की ते पहिल्यांदा तुम्हाला पथ्याची चार्ट देतात. आयुर्वेदामध्ये एक हे आलेलं आहे, श्लोक आला आहे, रोगा सर्वेपी मंदग्नो. मंदाग्नी म्हणजे काय? तुमची पाचनशक्ती ज्याची खराब झाली ते सगळ्या आजारांचं माहेरघर आहे. तुमचं पचन बिघडलं की तुम्हाला सगळे आजार चालू येतात. बरोबर. आता आयुर्वेद उपचार पद्धती आपण जर विचार केला, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते काय करतं की आहारावरती भर देतं. तुमचं डाएट आणि तुमची लाईफस्टाईल ह्या दोन गोष्टी सुधारल्याच पाहिजे. दुसरा असतो व्यायाम, जीवनशैली तुमची कशी पाहिजे. आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टीला जगातली कुठलीही पॅथी, जगातला कुठलाही डॉक्टर रिप्लेस करू शकत नाही. तुम्ही काय औषध घ्या, तुम्ही सोनं जरी खाल्लं तरी तुमच्या आहार आणि तुमच्या व्यायामाला कोणी रिप्लेस करू शकणार नाही. त्यामुळे पहिले बेसिक आयुर्वेद जे आहे, आयुर्वेद उपचार पद्धतीचं, ते आहे तुमचं डाएट. तुमच्या डाएटचे चेंजेस, आहारातले चेंजेस, बदल हे प्रॉपरली झालेच पाहिजे. जे पचल असं खाल्लं पाहिजे. पचत नाही ते खायचं नाही, हा बेसिक गोष्ट आहे आयुर्वेदामध्ये. तुम्हाला जे पचेल, तुमचं शरीर जे ॲक्सेप्ट करेल त्याच गोष्टी तुम्ही घ्यायच्यात. दुसरा तुमचा योग्य व्यायाम झाला पाहिजे, शरीराच्या हालचाली घडल्याच पाहिजेत. त्यामुळे व्यायाम हा आयुर्वेदाचा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा असतो आयुर्वेदिक औषधांचा. आयुर्वेदिक औषधीमध्ये परत दोन प्रकार पडतात. एक आहेत काष्ट औषधी, म्हणजे ज्या चूर्ण स्वरूपात तुम्ही आता ज्या म्हटले पुढे बांधून जाते, आणि दुसरे भस्म जे आहेत ते. साधारणतः चरकशुश्रांचा कालावधी तिथपासून तर योगरत्नाकाचा कालावधी नागार्जुनाचा, तर नागार्जुनापर्यंत आयुर्वेद हा फक्त औषधी वनस्पतीवरती अवलंबून होता आणि थोडेफार प्रमाणात भस्म होते. पण नागार्जुनानंतर साधारणतः 8-9 शतकानंतर आयुर्वेदामध्ये रसकल्पाची भर पडली. आणि ही रसकल्पाची ज्यावेळेला भर पडली, सिद्ध औषधी ज्या वेळेला आली, त्यावेळेला आयुर्वेदाच्या रिझल्टचा फरक पडला. रिझल्ट खूप पटकन मिळायला लागले. आता हळूहळू आयुर्वेद एक्स्ट्रॅक्ट बेसवर कन्वर्ट होते. बरं. आपले स्वतःचे सुद्धा जे फार्मास्युटिकल आपण डिव्हिजन चालू केली श्री आयुर्वेद औषध नावाने, तर आपण ते एक्स्ट्रॅक्ट बेसवरती औषध आणले जी FDA अप्रूव्ड आहेत जवळपास. तर आपण ते एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यामुळं तुमची पुढी जो ही कन्सेप्ट आहे ही हळूहळू आता बंद व्हायला लागली. आता डायरेक्ट डॉक्टरसुद्धा, आयुर्वेद वैद्यसुद्धा तुम्हाला एका ठराविक स्ट्रीपमध्ये मेडिसिन देतील. पुढचा प्रश्न असा की ह्या उपचार पद्धतींचा कालावधी जो आहे तो कितपत असतो, आणखीन ह्याच्यासाठी पथ्यपाणी खूप पाळावं लागतं, तर त्याबद्दल. उपचार पद्धती कुठल्या आजारांना औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात? मधुमेह, हो, ब्लड प्रेशर, ते क्रोनिकच आहे. तुम्ही आयुष्यभर औषध घेता ॲलोपॅथीची. हो,
हो. इंजेक्शन टोचून घेतात ना, हो, इन्सुलिन हो, घेता ना. हो. मला सांगा, तुमचा मधुमेह कधी बरा झालेला पाहिलं का तुम्ही पेशंटचा? रिव्हर्सल टेक्निक्स आहेत आता हां अजूनही डायबिटीसची घेतात. गोळ्याची तुमची बीपीची गोळी तुम्ही बंद करता का? नाही करत. बीपीची गोळी तुमची चालू असते ना आयुष्यभर, बरोबर ना. हो. तुमचे कार्डियकचे औषध तुम्ही बंद करता का? नाही करत. तुम्ही किडनीचे औषध बंद करता का? नाही करत, बरोबर. जे क्रोनिक आजार आहेत ना त्याला दीर्घकाळ औषध घ्यावे लागतात. आयुर्वेद ज्या वेळेला क्रोनिक डिसऑर्डरमध्ये डील करतोय किंवा तिथं औषध आपल्याला मिळतात आयुर्वेदाची किंवा उपचार आपण ते घेतोय, त्यावेळेला ते काही काळ कंटिन्यू तुम्हाला घेणं गरजेचं आहे. डायबिटीस रिव्हर्स होतो. डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम आत्ता आपले आयुर्वेदामध्ये आलेले आहेत. आपला स्वतःचा आहे तो. संधिगत वातामध्ये ॲलोपॅथीमध्ये करतं काय, तुम्ही कंटिन्युअसली पेनकिलर देत राहता. मग ते पेनकिलर जे आहेत तुमची किडनी डॅमेज करतात, तुमचे लिव्हर डॅमेज करतात. स्पष्ट शब्दात लिहून येतं ना, जे ड्रग्ज आर Dangerous. हिपॅटॉक्सिक आणि रिनल टॉक्सिक आहेत म्हणून ते क्लिअर कट आलेले आहे. तरी तुम्ही दीर्घकाळ ते देत आहे. उलट ही जी आपली हर्बल बेस्ड जी औषधं आहेत ही बाकी तर काय डॅमेज करणार नाही आहेत. बरोबर. तसे रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा झाले त्याच्यावरती, काय खरंच काय त्रास देत आहेत का? नाही आहेत. सरकार त्याला सपोर्ट करते सगळ्या बाबतीत. मग ही औषधं काही दीर्घकाळ घेणं गरजेचं आहे. संधिवातामध्ये कार्टिलेज जर तुम्हाला रिजनरेट करायचे तर त्याला टाइम लागणार आहे ना. छोटीशी विश्रांती घेणार आहोत आपण इथे. विश्रांतीवर जाण्याच्या आधी आपण बोलत होतो की आयुर्वेदिक उपचारांमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो याबद्दल. डॉक्टर, आपण आपली चर्चा अशीच पुढे सुरू करूया. पहिल्यांदा आहे आहार, व्यायाम, बरोबर. म्हणजे बरोबर. पथ्य आली, व्यायाम आली. हो. दुसऱ्याला आयुर्वेदिक औषधी आली. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधी आली. औषधीमध्ये काय आलं तर रसकल्प आले आणि सिद्ध औषधी आली, चूर्ण औषधी आली किंवा वनस्पतीचे औषध आले. आणि त्यानंतर येतात पंचकर्म. जर जे पेशंट किंवा जे रुग्ण आयुर्वेदीय औषधी चिकित्सेने कवर होत नाहीत असे रुग्ण मात्र आपल्याला पंचकर्मामध्ये कन्व्हर्ट करावे लागतात. आता पंचकर्मसुद्धा आपल्याला दोन प्रकार करतात. ज्या पेशंटला डेली हालचाली व्यवस्थित करता येत आहेत, येऊन जाऊन करू शकतात, अशी पेशंट जे आहेत हे पेशंट आपल्याला डे केअर बेसिसवरती, म्हणजे सकाळी या तुम्ही तुमची पंचकर्म करा, तास 2 तास 3 तास जे काय असेल ते, आणि तुम्ही घरी जा, अशा टप्प्यामध्ये असतात. आणि ज्या पेशंट इम्युएबल आहेत, ज्यांना त्रास खूपच आहे किंवा वेदना सहनच होत नाही आहेत, क्रिटिकल कंडिशन्स आहेत, कोमॉर्बिडिटी आहेत, म्हणजे इतर आणखी काही आजार आहेत. समजा मणक्याचा पेशंट आला पण त्याला डायबिटीस पण आहे, त्याला कार्डियक इश्यू पण आहे, त्याला आणखी लिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, असे रुग्ण मात्र आपल्याला ॲडमिट करून घ्यावे लागतात. पण नेमकं महाराष्ट्रामध्ये आम्ही मोजकी आयुर्वेद हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ही सुविधा मिळते. बरं. पण मग ह्या सगळ्या उपचार पद्धतींमध्ये डे केअर फायद्याचं आहे का ॲडमिट होऊनच सगळे उपचार घ्यायचे, म्हणजे क्रॉनिक इलनेससाठी आता जसं आपण नाही, म्हटलं? सगळेच पेशंटला ॲडमिटची गरज नसते. बरं. ज्या रुग्णाला खरंच ती कंडिशन आहे ॲडमिशनची, आता जॉईंट पेनचा पेशंट जर आला असेल माझ्याकडं आणि त्याला आधी पूर्ण झिजली आणि त्याला हालचालीच करता येत नाही आहे, तो पेशंट मी डे केअरला नाही घेऊ शकत ना. कोलेस्ट्रॉलचा पेशंट आहे, क्रिटिकल केस आहे, जर एकदम त्याचं जर लिपिड प्रोफाईल जर पाहिलं आपण तर कोलेस्ट्रॉल त्याचं गेले 550 वरती, ट्रायग्लिसराईड गेले 850 900 वरती. हा पेशंट मी जर पंचकर्मात घेतला आणि त्याचे जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते डे केअरला नसताना शक्य नाही. पेशंट कारण घरी गेला नाही एकदा, तो पेशंट घरी काय करतो कोणालाच माहीत नाही आहे. त्याच्या आहारावरती, त्याच्या खाण्यावरती वैद्याचं नियंत्रणच नाही आहे. हा रुग्ण आपल्याला कंपल्सरी ॲडमिटच करावा लागतो. लिगामेंटम टिअरचा पेशंट आहे, लिगामेंट एकदा टिअर गेले, तो पेशंट आपल्याला ॲडमिट करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. IBSचा पेशंट आहे, गृहिणीचा पेशंट आपण जे म्हणतो, म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, ज्याचं पचन क्षमताच पूर्ण खराब झालेली आहे, ह्या पेशंटला डाएट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग हा पेशंट आपल्याला ॲडमिट करावा लागतो. म्हणजे पेशंटचा आजाराचं स्वरूप काय आहे तर त्याच्यावरती आपण पेशंटला ॲडमिट करतो. आयुर्वेदिक उपचार हे साधारण किती दिवस घ्यावे लागतात साध्या आजारांसाठी, क्रॉनिक नाही? साध्या म्हणजे सर्दी पडसा जर पेशंट असेल ना 5 ते 7 दिवस उपचार खूप झाले. बरं. जसं तुम्ही अँटीव्हायरल ड्रग्स घेता 5 दिवस 7 दिवस, सेम कंडिशन 5 ते 7 दिवस. म्हणजे सिंपल आजारासाठी ॲसिडिटी झाली 7 दिवस औषध घेतली, संपला विषय, काय लागत नाही. किडनी स्टोनचा पेशंट आहे, आता गंमत पहा, किडनी स्टोनच्या पेशंटला साधारणतः 10 ते 12 पर्यंत कंडिशन अशी असते की ॲलोपॅथीकडे गेली तुम्ही 5-6 mm पुढे गेले ते ऑपरेशनला सांगतात. हो. हां, हाच पेशंट जर 10-12 पर्यंत जर असेल तर औषधानेच फक्त पडतो, त्याला ॲडमिटची गरज पण नाही आहे. अच्छा. हां, बरं. त्याला तुम्ही महिनाभराचे औषध द्या, प्रॉपरली डोसेस द्या, त्या पेशंटला ॲडमिट न करता त्याचा जो खडा पडून जातो 90% खेळ पडतात. 10% मात्र केस असे असतात की त्याला कोणीच काय करू शकत, त्याला ऑपरेशन लागतात. कारण ॲडिजिन जर तयार झाले असतील, म्हणजे ॲडिजिन जर असतील आणि तो कॅल्शियम ऑक्साईडचा जर स्टोन नसेल, दुसरं कुठल्या कंटेंटचा असेल, त्या स्टोनला मात्र ऑपरेट लागणार आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती या सगळ्या मेडिक्लेममध्ये कव्हर होतात का?
आयुर्वेद उपचार पद्धती सगळ्याच मेडिकलमध्ये कव्हर होतात, पण टर्म्स अँड कंडिशन जशा ॲलोपॅथीमध्ये अप्लाय आहेत सेम टर्म्स अँड कंडिशन आयुर्वेदामध्ये अप्लाय आहेत. डे केअरला सुद्धा आयुर्वेद उपचार मेडिक्लेममध्ये काही कंपन्या कव्हर करत आहेत. कारण काय झालं, आयुर्वेदाचा ह्या मेडिक्लेमचा जेव्हा विषय आला त्यावेळेला साधारणतः 2015ला मी जेव्हा हॉस्पिटल माझं वाढवलं, OPD वाढवली, मी प्रॅक्टिस करतो खराडीसारखे IT पार्क. खराडी IT पार्क जे आहे क्रीम एरिया, विमाननगर, खराडी, कल्याणनगर, चंदननगर, आता वाढत असलं वाघोली, हा पुण्यातला सध्या अपग्रोईंग एरिया आहे. सगळ्यात जास्त वेगाने, प्रचंड वेगाने वाढते आणि सगळं IT सेक्टर आलं, कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे सगळं. ही जी पब्लिक यायचं माझ्याकडे, सगळं जे पेशंट यायचे हे सगळे मेडिक्लेम मागायचे. सर हमको मेडिक्लेम चाहिए, मेडिक्लेम हमारा है. आता त्यावेळेला आयुर्वेद कवरच नव्हता. बर. मग आपण भांडायला सुरुवात केली. नशिबानं 2014ला ज्यावेळेला आयुष मिनिस्ट्री तयार झाली त्यावेळेला श्रीपादजी नाईक आयुष मिनिस्टर होते आणि त्यांच्याकडे आपण फॉलोअप घ्यायला सुरुवात केली की भाऊ असं असं झालं आणि अशा अडचणी येत आहेत. मग त्यांनी 2017चा ॲमेंडम पास केलं. 2017च्या ॲमेंडममध्ये आयुर्वेदाला मेडिक्लेम चालू झालं. मग तिथून मग ते मेडिक्लेमला, कॅशलेस मेडिक्लेमला काही कंपनी, खाजगी कंपन्यांनी सुरुवात केली. ते प्रॉपरली कॅशलेस द्यायला लागले. हे कॅशलेस द्यायला लागल्यानंतर मग टप्प्याटप्प्यात 2019चा ॲमेंडम आपण पास करून घेतला. 2019चा ॲमेंडम नोव्हेंबरचा पास झाला. त्याच्यामध्ये सरांना गव्हर्नमेंटने नोटीस काढली की तुम्ही सगळ्या कंपन्यांनी कंपल्सरी आता इथून पुढे मेडिक्लेम दिलं पाहिजे. म्हणजे साधारणतः 5 लाख जर कवर असेल तर 1.25 लाखापर्यंत कवर ते देतात, पण ते रिएम्बर्समेंट देतात, म्हणजे परतावा देतात की तुम्ही आधी क्लेम करा, त्यानंतर ते मंजूर करतील त्यांना पटलं तर. तर ह्या थोड्याशा अडचणी निश्चित आहेत, पण अजूनही हे डेव्हलपिंग स्टेज आहे. अजूनही त्यात बदल खूप होत आहेत. सरकार नवीन नवीन गोष्टी आणत आहे. IRDने स्ट्रिक्टली नॉर्म्स दिले आहेत. काही मिटिंगमध्ये मी सुद्धा स्वतः होतो दिल्लीमध्ये. तर IRDचे स्ट्रिक्टली नॉर्म आहेत की एवढे क्लेम्स हे आयुर्वेदाला तुम्ही मिळाले पाहिजे. परत 24ला जे ॲमेंडम पास केलं जानेवारीमधलं, तर त्यामध्ये स्ट्रिक्टली आले की आयुर्वेद हॉस्पिटल तुम्ही इम्पॅनल तातडीनं करून घ्या. बरं. आता गंमत अशी आहे की आयुर्वेदाची सेपरेट हॉस्पिटल्स असे फार कमी आहेत राज्यात. म्हणजे आपलं झाल्यानंतर एक पुण्यामध्ये आणखी 1-2-3 हॉस्पिटल झाले, राज्यभरात आपले व्हायला लागले आणि देशातही ते ट्रेंड चालले. त्याच अनुषंगाने मी कंटिन्युअसली लेक्चर पण घेतो. म्हणजे जे काही आमच्या डॉक्टरांचे सेमिनार होतात तिथं आपण वैद्यांना प्रोत्साहित करतो की तुम्हाला जी काय लागेल ती मदत आपण करू. टेक्निकल जी काही मदत लागते ती मदत आपण सगळ्यांना पुरवतो आता ऑलरेडी, की जास्तीत जास्त आयुर्वेदाचे हॉस्पिटल्स हवे आहेत. निदान कमीत कमी 10 वैद्यांमागे एक आयुर्वेद हॉस्पिटल असावं. म्हणजे एका मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघ जर पकडला तर साधारणतः 3.5-4 लाखाची लोकसंख्या येते सरासरी. तर तिथं कमीत कमी 15 बेडचं, 50 बेडचं एक आयुर्वेद हॉस्पिटल असावं. आता पुण्यामध्ये 20 लाखाची लोकसंख्या आपली आहे. बरोबर. जे 4-5 आयुर्वेद कॉलेज सोडले तर खाजगी आयुर्वेद हॉस्पिटल होते फक्त 3 आहेत. अरे बापरे. 2 किंवा 3 आहेत. हां, नाहीचे. आणि ते पण बाकीचे छोटेच आहेत. 15 बेडचं क्लेम असणार आपलं एकच आहे. बरं. तर ह्या गोष्टींच्या अडचणी आहेत, पण होत आहेत. म्हणजे प्रगती आत्ता बऱ्यापैकी चांगली व्हायला लागली हळूहळू. असं म्हणतात की कॅशलेस सुविधा तिथेच उपलब्ध आहे जिथे व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या हॉस्पिटलचं. त्याचा अभाव जर असेल तर कॅशलेस मेडिक्लेम आपण मान्य करत नाही, मंजूर होत नाही. तर आता मी परत पुण्याचं उदाहरण देतो. कारण आयुर्वेद जो काही होतो हा पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होतो. पुण्या एवढा आयुर्वेद कुठंच होत नाही. पुण्यामध्ये साधारणतः 2,000 तरी वैद्य असतील. 1,500 ते 2,000 वैद्यांची संख्या आहे. RMP, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, हे त्याचा पहिला क्रायटेरिया, ज्याची नोंदणी MCI मेडिकल, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे जे आहे, जे आयुर्वेदासाठी जे आहे, BMS, BUMS यांच्यासाठी जे काही काउन्सिल आपलं आहे MCIM. युनानी पण येतं का ह्याच्यात? हां, आयुर्वेद आणि युनानी हे MCIMकडे येतं आणि BHMS त्यांची काउन्सिल वेगळे आहे. तर हे सगळं आयुषच्या अंडर येतं, आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. NCISM जे आहे, नॅशनल जे बॉडी आहे आपली NCIMची, तर त्याच्या अंडर MCIM येतं. आणि MCIMच्या अंडर जे काही लोक प्रॅक्टिस रजिस्टर आहेत आपल्या राज्यामध्ये, जे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आपण त्यांना म्हणतो, नोंदणीकृत वैद्य किंवा डॉक्टर्स BMS, हे सगळेजण आयुर्वेद प्रॅक्टिसला किंवा आयुर्वेद हॉस्पिटल टाकायला इलिजिबल आहेत. बाकी कोणीही नाही. कुणी बाबा महाराज ज्यांची काय OPD जर असतील, जे औषध देत असतील, कुणी वैद्य असतात, कुणी पारंपरिक औषध देतात, ह्यातल्या कुणालाही त्याच्या परवानगी नाही. त्यासाठी RMP गरजेचं आहे. हे रजिस्टर केल्यानंतर त्याचं जे रुग्णालय आहे ते कमीत कमी 5 बेड, OPD लेवलला आजही ते नाही आहेत, त्यामुळे कमीत कमी 5 बेड पाहिजे. 5 बेडचं आयुर्वेदिक हॉस्पिटल रजिस्टर पाहिजे. पूर्वी होतं बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949 सेक्शन 5A, त्याच्या अंडर व्हायचं ते.
बरं. आत्ता नवीन जो लॉ आला आहे तो बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 2021 हं. 2021चा नर्सिंग होम ॲक्ट आला आहे. बरं. त्या ॲक्टच्या अंडर जी काही हॉस्पिटल रजिस्टर आहेत, मग ही ॲलोपॅथी असू दे आयुर्वेद असू दे, ह्या सगळ्यांना मेडिक्लेम मिळतो. कॅशलेस मेडिक्लेम मिळतो. कॅशलेस मेडिक्लेम मिळतो. यात आणखी एक गंमत आहे, जिथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, हं. मोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी जर सेपरेट आयुर्वेद डिपार्टमेंट टाकलं तर त्या ठिकाणी पण मेडिक्लेम तुम्हाला मिळणार आहे. 5 बेडपर्यंत रिएम्बर्समेंट होणार आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात या विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण बोलत आहोत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत दौंडकर पाटील यांच्याशी. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण बोलत होतो मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा कुठल्या रुग्णालयात उपलब्ध आहे याबद्दल. डॉक्टर, आपण ह्याच विषयाला कंटिन्यू करूया. जे आयुर्वेदिक हॉस्पिटल रजिस्टर झाले आहेत त्या ठिकाणी क्लेम मिळेल. ज्यांच्याकडे डे केअर सेंटर्स आहेत, डे केअर सेंटर रजिस्टर केलेली आहेत, अशा ठिकाणी सुद्धा क्लेम मिळू शकेल. परंतु आता मगाशी सुरुवातीला आपण बोललो होतो की वैद्यांना पुढे द्यायची सवय असते. हो. तर तिथं थोडीशी गडबड होते. तुम्हाला जर मेडिक्लेम हवं आहे, तुम्हाला तुमची बिलं माघारी हवी आहेत आणि एखाद्या पॉलिसीमध्ये जर मेडिक्लेम आहे म्हणजे OPDचा क्लेम आहे, हं. तर त्याला त्या वैद्याकडून प्रॉपरली प्रिस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. हो, मग अशी स्टँडर्ड आपण स्टँडर्ड process प्रोटोकॉल बद्दल. SOP ज्या आहेत ना त्या पाळणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदामध्ये करायचं काय त्यांना, तर त्या आजाराचं निदान झालं पाहिजे, ते निदान पेपरवरती आलं पाहिजे, त्या वैद्याच्या डोक्यात नाही, ते बायलिंग्वल लागतं. म्हणजे मी जर गुदरसी किंवा कटिग्रह हे जर लक्षण लिहित असेल तर मला ऑब्लिक सर्वायकल लंबर स्पॉन्डलोसिस किंवा लंबर रेडिक्युलोपॅथी असं द्यावं लागतं. बरं. म्हणजे तिथं जे इन्शुरन्स कंपनीत बसले त्यांना ते कळणार आहे, त्याचे सिम्पटम्स सगळे आले पाहिजेत, नीड ऑफ ट्रीटमेंट आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे औषधांची बिलं आली पाहिजेत. औषधांची बिलं नावानिशी डोसनिशी आली पाहिजेत. अच्छा. प्रॉब्लेम काय होतो वैद्यांचा की वैद्य लोक आमची बिलच देत नाहीत. हं. तर त्याचं एक स्टँडर्ड फॉर्मॅट पाहिजे की मी जर महाराष्ट्र नदी काढा दिला, मी दशमलष्ट दिले, तर 200 mlचं बिल किती आलं बाबा, 120 रुपये बिल आहे त्याचं एका बाटलीचं. मी समजा महायोगराज गुगुळ दिला आहे, महायोगराज गुगुळची किंमत हे किती, डोस किती आहे, 500 mgचा आहे. 500 mgच्या मी 60 गोळ्या दिल्या आहेत. 60 गोळ्या किती दिल्या आहे, अंदाज 4 रुपयाला एक गोळी आहे. हं. बरोबर. 6×24 240 रुपयाची ती बाटली आहे. तिथं ते बिल तुमची प्रॉपरली सगळी आली पाहिजेत. त्यामुळे मी पेशंटला सुद्धा, रुग्णाला सुद्धा आता याच्यासाठी आव्हान करतोय की ज्या आयुर्वेद वैद्याकडे तुम्ही प्रॅक्टिसला जा किंवा मेडिसिन घ्यायला जाल, ट्रीटमेंट घ्यायला जाल, त्या वैद्याकडून तुमचं प्रिस्क्रिप्शन घ्या. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तुमचं निदान आलं पाहिजे, तुमच्या औषधांची नावं आली पाहिजे, त्याचा डोस आला पाहिजे प्रॉपरली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं बिल, स्टँडर्ड बिल आलं पाहिजे सही शिक्क्यासह. हे जर असेल तर नक्की तुम्हाला औषधांची बिलं मंजूर होऊन मिळतात. जिथं IPD सांगितलेली आहे, पंचकर्मासाठी IPD सांगितली आहे, त्या मात्र तुम्हाला रजिस्टर आयुर्वेदिक हॉस्पिटललाच तुम्हाला जावं लागेल. म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आपण आयुर्वेदामध्ये करणार आहोत ती एखाद्या रेफरन्स बुकला धरून आपल्याला विम्या कंपनीकडे द्यावी लागते का? बरोबर. असंच हीच Yes, पद्धत yes. आहे. जी काय ॲलोपॅथीमध्ये सिस्टीम आहे ना, सेम सिस्टीम आयुर्वेदामध्ये, फक्त ट्रीटमेंट बदलते. बऱ्याचदा काय होतं, ॲलोपॅथीमध्ये इंजेक्शन्स किंवा सर्जिकल ऑप्शन असतात, आपल्याकडं ओरल मेडिसिन्स आणि पंचकर्म असतात. बाकी फरक काहीच नाही. काहीच नाही. त्याची इन्व्हेस्टिगेशन पार्ट सेम असणार आहे, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे टेस्ट वगैरे ह्या सगळ्या सेम असणार आहे. टेस्ट लागतातच. विदाऊट टेस्ट तुम्हाला मेडिक्लेम मिळत नाही. मी काही पण सांगेल हो, मी म्हणेल याला सायटिका आहे, पण त्याच्या त्या एक्सरेमध्ये जर स्पॉन्डिलायटिस नाही निघाला किंवा जो गॅप मणक्यामध्ये पडलेला नसेल तर बिल कसं मंजूर होईल? ते नाही होऊ शकत. त्यामुळे त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ना ते सर्वात महत्त्वाचे आहेत. आमचा पेशंट आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट आहे, बरोबर. रुमॅटॉइड आर्थरायटिसला त्याचा RA फॅक्टर पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर. अगदी सिरोनिगेटिव्ह जरी म्हटला तर त्याचे सिम्पटम जे आहेत, इन्फ्लेमेटरी मार्कर्स बाकीचे आहेत ना, त्याचा CRP पॉझिटिव्ह येतो, त्याचा ESR पॉझिटिव्ह येतो, हाय ग्रेडनी येतो आहे. रिपोर्ट्समध्ये जोपर्यंत प्रूव्ह होत नाही आहे की ह्या पेशंटला अमुक अमुक आजार आहे, डायग्नोस्टिक क्रायटेरिया जोपर्यंत कंप्लीट होत नाहीत, तोपर्यंत तो आजार मेडिक्लेमसाठी गृहीत धरला जात नाही, ते क्लेम फेटाळलंच जातं. त्यामुळं तुमचा आजार जर असेल, आता तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची एखाद्या आजारासाठी, त्यासाठी मला प्रॉपरली सगळं रिपोर्टिंग करावं लागतं. तो आधी कधीपासून आहे आजार तुमचा, त्याची सगळी पास्ट हिस्ट्री काय आहे, पास्ट इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत, त्याच्या अगोदरचे तुम्ही उपचार काय घेतलेले आहेत का, याचा सगळ्याचा डाटा मला कंप्लीट करून घ्यावा लागतो. तो डाटा जर माझ्याकडे आला तर तुमचं क्लेम पास व्हायला लिटरली माझ्याकडं हाईट आहे. मागच्या महिन्यामध्येच, लास्ट मंथमध्ये एका पेशंटचं 0 मिनिटामध्ये बिल मंजूर झाले. म्हणजे मला सुद्धा ते धक्कादायक गोष्ट होती. फाईल मी अपलोड केली, त्यानंतर 5 मिनिटात सगळ्या गोष्टी कंप्लीट करून बिल मंजूर झालं, विदिन 5 मिनिट्समध्ये. अजिबात अडचण नाही. कारण त्याचं कारण का, तर त्या रुग्णानं जे काही रिपोर्ट्स MRIचे मला दिले होते आधीचे,
त्याच्याबरोबर त्यांनी ज्या काही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट सगळे घेतले होते तो सगळा डाटा त्यांनी जपून ठेवला होता. मला फक्त तो अपलोड करायला लागला. प्रिव्हियस ट्रीटमेंट ही आहे, त्याला सर्जिकल ऑप्शन त्या न्यूरोलॉजिस्टने दिलं होतं की याची सर्जरी करा. पेशंट इज नॉट विलिंग फॉर सर्जरी. ही वॉन्ट, त्याला काय हवं आहे की आयुर्वेद उपचार हवेत, त्यासाठी पंचकर्म हवेत. पेशंटचं मंजूर झालं. 10 दिवस 15 दिवस काय तो पेशंट माझ्याकडे ॲडमिट होता. ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर त्याचा आपण परत रिपोर्ट केला. तो फरक दिसतोय. मग लक्षात घ्या, बिल मंजूर करायला किती सोपं पडतंय. बरोबर आहे. हे जर सर्जरीला गेले असते तर मिनिमम 3.5 लाखापासून ते 6.5-7 लाखापर्यंतचं बिल झालं असतं. पण तेच त्याच्या निम्म नाही, 1/3च बिल आयुर्वेदाकडे होतं. म्हणजे इन्शुरन्स कंपनीला पण ते फायद्याचं पडतं आणि पेशंटना कुठे काटछाट नाही, भूल नाही. कारण जे काही सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स होतात पेशंटमध्ये हे कशाचे असतात, 90% भुलीचे असतात. जे काही साईड इफेक्ट होतात ते, किंवा त्या औषधांची काही टॉक्सिटी असते. बरोबर आहे. सर्जिकल काही कॉम्प्लिकेशन्स असतात. इथं बाकी कॉम्प्लिकेशन्स व्हायचा काही संबंधच नाही ना. अगदी प्रोटोकॉल प्रॉपरली Follow फिक्स केला आहेत. जातो. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे NABH हॉस्पिटल, आयुर्वेद मेडिक्लेम कोणाला मिळतात, ज्यांच्या हॉस्पिटल्स NABH आहेत ते. आता आपलं हॉस्पिटल पुण्यामध्ये पुणे म्हणजे राज्यातलं पहिलं प्रायव्हेट सेक्टरचं NABH हॉस्पिटल. त्याच्या अगोदर 4 आयुर्वेद कॉलेजचे होते. NABH असल्यामुळं प्रोटोकॉल सगळे जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल दिलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटने, हे आपण ॲज इट इज फॉलो करतो. त्यामुळे शक्यतो कॉम्प्लिकेशन व्हायचा संबंध येत नाही. नाही. म्हणजे रोगनिदान आणि आयुर्वेदिक उपचार यामध्ये मान्यता प्राप्त अशा आपण गोष्टीचा प्रोटोकॉल फॉलो करताच की Yes. ज्याच्यामुळे क्लेम सँक्शन होताना खूप सोयीस्कर जातं सहज किंवा होतात. सुलभतेने हे पार पडतं. सहज होतात ते. बरोबर आहे. CGSने 2017च्या अमेंडमेंटनुसार पूर्ण सिस्टीम दिलेली आहे त्यांनी, की कुठल्या आजारासाठी काय ट्रीटमेंट द्यायची, आयुष मिनिस्टरने दिलेली आहे. ते जर प्रोटोकॉल जर फॉलो केले की ह्या आजारासाठी अमुक अमुक द्यायचे, ग्रहणीसाठी मला असं असं द्यायचं आहे, तमक श्वास म्हणजे दम्यासाठी मला असे प्रोटोकॉल द्यायचे, ते प्रोटोकॉल ऑलरेडी सिस्टीममध्ये दिलेले आहेत. बरोबर आहे. ते प्रोटोकॉल फॉलो केले तर तुमचे क्लेम, म्हणजे डॉक्युमेंटेशन जर बरोबर आहे तर क्लेम पेपरवर्क आणि उपचार दोन्ही पण बरोबर पाहिजेत. उपचार पेशंटला रिझल्ट पण, कारण पेशंटला आधीच्या ट्रीटमेंटचे आपण जे तपासण्या केलेल्या आहेत ह्याच तपासण्या आपल्याला नंतर परत पेशंट जेव्हा रिलीज करायचं आहे त्यावेळी पण करायच्या आहेत. बरोबर. पेशंट म्हणतो मला बरं वाटतं, सिम्पटॉमॅटिक वाटतं ना पेशंटला, तुम्हाला मलाही वाटणार आहे, पण ते खरंच झालंय का नाही बरं हे आपल्याला त्या रिपोर्टवरून कळणार आहे. त्यामुळे जी लोक आजही बाकीच्या डॉक्टरांकडे कुठे ट्रीटमेंट तुम्ही घेताय त्यावेळेला तुमचे पोस्ट ट्रीटमेंट आणि प्री ट्रीटमेंट दोन्ही रिपोर्ट कम्पेअर करा. म्हणजे हा क्लेम हा विषय बाजूला राहू द्या, आपल्याला रुटीनला उपचार जवळ घ्यायचे आहेत ना. टायफॉईड जर तुमचा आलाय समजा, पण टायफॉईड आल्यानंतर तुमच्या CBCमध्ये चेंजेस झालेले आहेत, पण टायफॉईडची ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही कंप्लीट करताय त्यावेळेला तो CBC तुमचा मिनिमम केला पाहिजे. तुमचे WBC परत जागेवाले आहेत का, तुमचे प्लेटलेट्स तुमचे जागेवाले आहेत का, तुमचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, तुमचे लिम्फोसाइट न्यूट्रोफिल जागेवाले आहेत का नाही, ह्याचं कंपॅरिझन कुठेतरी झालं पाहिजे. बरोबर आहे. हा सगळा डेटा आपल्याला व्यवस्थित द्यावा लागतो. डेटाशिवाय काहीच नाही. जे काही सगळा खेळ आहे हा डेटावरचा आहे. बरं, आता प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जसं आपण बोललो, यामध्ये फिजिओथेरपीचा आजकाल खूप आवश्यक अशा समावेश झालेला आहे. आणखीन खूप जण फिजिओथेरपी घेतात ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर सुद्धा, आणि हा खूप खर्चिक असा सगळा कारभार आहे. तर हे आपल्या आयुष मिनिस्ट्रीनी मेडिक्लेमच्या अंडर कव्हर केलेलं आहे का? आयुर्वेदिक पंचकर्म करताना आपण त्याला, मी बघा आपला जो पहिला जो विषय झाला की आयुर्वेद उपचार कशा पद्धतीने होतात, तर अपुनर्भव चिकित्सा, पुनर्भव म्हणजे परत आजार होऊ नये म्हणून जी काही चिकित्सा पद्धती आली त्याच्यामध्ये आपल्याला नंतर फिजिओथेरपीचा समावेश करता येतो. आपल्याकडे ते होत आहे. आपण क्लेममध्ये फिजिओथेरपी आपल्याला मिळते, म्हणजे ट्रीटमेंट चालू असताना आपण फिजिओथेरपी देतोच. पण हा फिजिओथेरपी आणखी कोरिलेट कुठं करतं आयुर्वेदामध्ये, तर योगामध्ये करतं. बरोबर. आयुर्वेद उपचारमध्ये आहार आला, विहार आला, विहारमध्ये व्यायाम आला, व्यायामामध्ये तुमची फिजिओथेरपी आली, औषधी आली, पंचकर्म आली, आणि पंचकर्म थांबल्यानंतर ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे, पण हे आजार परत नाही आले पाहिजेत, मग फिजिओथेरपीचा तिथं समावेश होतो तुमच्या व्यायामाचा. बरोबर. आणि जर मशीन्स वापरायचे असतील तर फिजिओथेरपी शिकून जर काही उपचार करायचे असतील पुढं स्ट्रेंथ येण्यासाठी किंवा ती स्ट्रेंथ बिल्ड होण्यासाठी प्रॉपरली, तर ते जे काही उपचार होणार तिथं आपले जे मशीन वापरायचे आहेत ते सगळं मेडिक्लेममध्ये मिळतं आपल्याला. म्हणजे अगोदरचे तपासण्या जशा मिळतात ना, एक ॲडमिट होण्याच्या अगोदरचे 1 महिन्याची काही उपचार, औषध उपचार आहे आणि तपासण्या आहेत, ह्या क्लेममध्ये तुम्हाला रिएम्बर्समेंट होतात. आणि ट्रीटमेंट कालावधी तुमची कॅशलेसमध्ये होते, जे काही 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 21 दिवस किंवा महिनाभर अगदी मॅक्झिमम तुम्ही ॲडमिट आहात, तो कालावधी, तो जो काही उपचार आहे तो तुमचा मेडिक्लेममध्ये येतोय, राईट. त्यानंतर तो कॅशलेसमध्ये झाला. तुम्ही नंतरचे पुढचे 2 महिन्याचे काही उपचार आहेत, जे काही औषधं आहेत, म्हणजे काही छोटे छोटे मायनर प्रोसिजर आहेत,
ह्या ज्या प्रोसिजर आहेत ह्या सुद्धा मेडिक्लेममध्ये तुम्हाला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतात. ही चर्चा अशीच रंगत राहते आणि आपण परत भेटणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय आपला जो चालला आहे तो आहे आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि आरोग्य विमा. यामध्ये आपण बोलत आहोत ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यामधील क्लेम प्रक्रियेतले काय फरक आहेत ह्याच्याबद्दल आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी आपण हे जाणून घेऊया. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्या जी क्लेम प्रक्रिया आहे ना, तर यातले बेसिक फरक असे आहेत की ॲलोपॅथीमध्ये जे काही क्लेम होतात हे 90% हे सर्जिकल क्लेम आहेत. बरोबर. म्हणजे सर्जिकल ऑप्शनसाठीच ॲलोपॅथी मेडिक्लेम होतात. त्याचे स्टँडर्ड प्रोटोकॉल जे SOP ठरलेले आहेत ते ॲज इट इज आहेत. आयुर्वेदामध्ये जे काही क्लेम होतात हे 99% हे पंचकर्मासाठी होतात. हो. पंचकर्म ही प्रोसिजर आहे, त्यामुळे मेडिक्लेम जे आहे ते प्रोसिजरसाठी आहेत. हे क्लेम कुठले मंजूर होतात? सर्जिकलला सुद्धा आधी प्री इन्व्हेस्टिगेशन, मग आपला जो विषय झाला प्री इन्व्हेस्टिगेशन गरजेचे आहेत. जोपर्यंत तपासण्यांचे रिपोर्ट येत नाही आणि नीड ऑफ ॲडमिशन हे डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत मेडिक्लेम मिळणार नाही. बाकी जे काही वेटिंग पिरियड असतो दोन्हीमध्ये तो दोन्हीकडे पण सेम आहे. म्हणजे क्रोनिक डिसऑर्डर झालं, PCOD झालं, युट्राईन फायब्रॉइड झालं, एंडोमेट्रियोसिस झालं, तुमचं लिव्हर डिसऑर्डर झाले, बरोबर, क्रोनिक लिव्हर डिसऑर्डर, तुमचं गॅस्ट्रायटिस झाला, पचनाचे आजार झाले, दमा COPD झाला, श्वसनाचे संच विकार झाले, मेंदूचे विकार झाले, पक्षाघात, पार्किन्सन, ह्या सगळ्या आजारामध्ये मेडिक्लेम मिळतो. बरं. पण 2 वर्षाचा वेटिंग पिरियड हा सगळीकडे ॲप्लिकेबल आहे. लोक आता हुशार झालेत. आजार आला, डायग्नोज झाला की मग मेडिक्लेम काढतात आणि मग लगेच 1 महिन्यामध्ये डॉक्टरांना सर आमचं मेडिक्लेम करून द्या. बरं, तो एजंट जो आहे तो एजंट म्हणून भारी असतो, त्याला त्याचा हे हवा असतो, हिस्सा हवा हिस्सा असतो, तो वाटेल ते आश्वासनं देतो. हे फॉल्स सेलिंग हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये दुर्दैवाने खूप जास्त, आणि टर्म्स अँड कंडिशन आपले लोक वाचतच नाही. त्यामुळे प्रोटोकॉल दोन्हीकडे सेम आहेत, आयुर्वेद असू द्या ॲलोपॅथी असू द्या. पण ते विकताना काय गडबड केली आहे ना, पॉलिसी विकताना ती पाहणं गरजेचं असतं. जर पॉलिसी तुमची इंडिव्हिज्युअल पॉलिसी आहे, वैयक्तिक पॉलिसी आहे, तुम्ही आणि मी जर काढली, बरोबर, आपण जर पॉलिसी काढली आहे तर प्रॉब्लेम असा असतो की आपण सिंगल आहोत, सिंगल कंटेंटमध्ये जातो. मग त्यासाठी जो वेटिंग पिरियड 2 वर्षाचा फिक्स आहे. PED म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसऑर्डर, जुनाट जर आजार असतील, म्हणजे मला आधीच आजार आहे आणि मी क्लेम काढलाय, मग अशी म्हटलं की लोक हुशार झालेत, आजारी पडल्यानंतर क्लेम काढतात. मला जर एखादा आजार आहे, मला जर किडनीचा प्रॉब्लेम आहे, पण मी जो डिक्लेअर केला मी कंपनीमध्ये की नाही मला हा असा आजार आहे, याच्यासाठी मला क्लेम पण हवा आहे, तर 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. 4 वर्ष तुम्ही त्याला क्लेम घेऊ नका, काही त्रास होत नाही तुम्हाला, तुम्ही जो बाकी सेटल राहिलात, 4 वर्षांनी तुमचे क्लेम नक्की मिळणार आहे. 3 किंवा 4 वर्षाचा वेटिंग पिरियड हा सगळ्या कंपन्यांमध्ये आहे. पण कॉर्पोरेट प्लॅनमध्ये ऑलरेडी आयुर्वेद हे कव्हर इन्क्लुडेड आहे. येस, कॉर्पोरेट प्लॅनमध्ये आयुर्वेदा कव्हर आहे. ज्या पॉलिसी अख्ख्या म्हणजे जेवढं काही क्लेम सेक्शन आहे जो त्या प्रत्येकमध्ये आयुर्वेद कव्हर दिलेलं आहे. आता जे नवीन अमेंडमेंट पास झालं 2024चं, IRDAने स्ट्रिक्टली इन्शुरन्स कंपन्या सुद्धा वॉर्न केलेलं आहे की तुम्ही जवळपासची जी काय रजिस्टर्ड आयुर्वेद हॉस्पिटल आहे आणि त्यातही जी NABH accredited हॉस्पिटल्स आहेत ही कंपल्सरी तुमच्या पॅनलवरती घ्या. मग जसं ॲलोपॅथीमध्ये काही स्टँडर्ड डिडक्शन्स असतात, बँडेज वगैरे म्हणा, तसं आयुर्वेदामध्ये पण आहेत का काही स्टँडर्ड डिडक्शन? आयुर्वेदामध्ये स्टँडर्ड डिडक्शन आहेत. कंझ्युमेबल्स, त्यानंतर डाएट हे तुमच्या ट्रीटमेंटमध्ये इन्क्लूड केलेलं असतं, त्यासाठी सेपरेट ते क्लेम देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्या हॉस्पिटलचे ॲग्रीमेंट काय पद्धतीने झालेले आहे, प्रत्येक कंपनी सेपरेट ॲग्रीमेंट करते. दुर्दैवानं काय होतं की काही ठिकाणी इन्शुरन्स कंपन्या पण खोड्या करतात, सिरियसली खोड्या करतात. म्हणजे डिडक्शन इतकं भयानक असतं की नंतर त्या हॉस्पिटलला असं वाटतं की कुठून हा पेशंट घेतला. म्हणजेच आयुर्वेदिक उपचारांमध्ये जो आपला खर्च होतो आणि विमा कंपनीकडून जेव्हा आपल्याला रक्कम मिळते यामध्ये आपल्याला विसंगती ह्याच्या आधी जाणवलेली आहे. नक्की जाणवलेली आहे. बरं, आणि मग ह्याच्यासाठी आपण काय पावलं उचलतो? ह्याच्यामध्ये आता डॉक्टर अमोल कोल्हे जे आपले आहेत खासदार, हे जे MBBS फेलो, पण ते आयुर्वेदाला खूप सपोर्ट करतात. आपले काही खासदार आहेत जे आयुर्वेदाला सपोर्ट करतात. ही लोक ऑलरेडी मेडिकल फील्डमधले आहेत. ही लोक संसदेत याच्याविषयी आवाज उडवत आहेत, सरकारला प्रश्न करतायत, रिटर्नमध्ये लेखीमध्ये मागतायत. तर ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून बऱ्यापैकी आता पॉलिसी थोडेफार चेंज व्हायला लागलेल्या आहेत. तर प्रॉब्लेम आहेत नाही अशातला भाग नाही, आम्ही मान्य करतो, पण त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं
प्रॉब्लेम आहे तो सोडून देता येत नाही, हो ना. त्याच्यावरती सोल्युशन आलं पाहिजे. ते सोल्युशन काढणे मग आपला प्रयत्न नक्की आमच्या वैद्यकीय संघटना आहेत त्याच्यावरती काम करतात. माझी स्वतःची जी भारतीय आयुर्वेद संस्था आहे ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशन आहे आपली, बरं ती पण याच्यामध्ये सतत मागण्या करते. बरं. तर आपण हे सरकारशी भांडून, इन्शुरन्स कंपन्यांशी भांडून, IRDशी भांडून या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू एक एक गोष्टी आता लागू करतो आणि झाल्यात काय लागू. म्हणजे 90% गोष्टी कामं झालेली आहेत. 10% ज्या काय अडचणी आहेत त्या सगळीकडेच आहेत. आणि जिथं जी लोक बसली आहेत इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, प्रॉब्लेम काय आहे, इन्शुरन्स कंपन्यांकडे जी मुलं जातात का जॉबसाठी, ज्यांची प्रॅक्टिस चालत नाही की ज्यांना आता नुकतीच प्रॅक्टिस चालू कशी नवीन पोरं आहेत. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा एखादा सिनियर सर्जन असतो, कार्डिओलॉजिस्ट असतो, त्याला क्वेरी काढायला कोण असतं, नुकतंच पास आउट झालेलं पोरगं BMS पोरगं, BHMS पोरगं, ज्याला कार्डियाकला सी पण माहीत नसतो, हे पोरगं तिथं बसून क्वेरी काढतं, हे असं असं हे बसत नाही आणि हा क्लेम नामंजूर म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे विमा क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी आता आहेत त्या ह्या आहेत की ह्यांना मुलं मिळत नाही आहेत. मध्ये एक खूप मोठी TPA मला अप्रोच झाली, त्यांना 1000 लोक भरायची होती आयोगासाठी. आमच्याकडे माणसंच नाही आहेत. आम्हाला कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून आम्हाला माणसं द्या, पण त्यांना ट्रेनिंग कोण देणार. पण इन्शुरन्स कंपनी जो जाऊन बसलाय त्याची प्रॅक्टिस चालत जात नाही म्हणून तो तिथं पगारावर गेलाय ना. बरोबर. त्याला जर प्रॅक्टिस चालत असती तो तिथं बसत नाही ना. पण मग अशा काही मान्यताप्राप्त गोष्टी नाही आहेत का की शासकीय एखादी मेडिक्लेम कंपनी आहे आणि खासगी नाही, एखादी मेडिक्लेम ह्याचा कंपनी समावेश जो आहे ना हा अभ्यासक्रम करावा लागेल आपल्याला. स्टँडर्ड प्रोटोकॉल IRDचे आहेत, हां IRDचे आहेत, पण त्याला जो अनुभव लागतो, प्रॅक्टिशनरचा जो अनुभव आहे आणि पासआउट होऊन झालेल्या मुलाचा जो अनुभव आहे, ह्यात तफावत नक्की आहे. त्यामुळे क्लेममध्ये ज्या काही ग्लिच राहतात ते तिथे आहेत. लोक म्हणतात आता प्रॉब्लेम काय की हॉस्पिटल सहजासहजी कंझ्युमर कोर्टात जाऊ शकत नाही, बरोबर आहे. कॅशलेसला अडचणी ज्या येतात. पण जर रिएम्बर्समेंटचा पेशंट असेल तर जो क्लायंट आहे किंवा जो पेशंट आहे हा डायरेक्ट कंझ्युमर कोर्टात जातो. हो मग इन्शुरन्स कंपनी सगळं व्याजासह इन्शुरन्स कंपनीला ते द्यावं लागतं हो आणि देतात. क्लेम हे हां जिथे कंझ्युमर कोर्टात जे जे क्लेम गेले ते पेशंटच्या बाजूने लागलेले आहेत, बर. इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने लागत नाहीत. 90%चा रेशो आहे, 90 ते 95%चा रेशो आहे की पण मग ह्याच्यासाठी ड्युरेशन खूप जास्त असेल ड्युरेशन म्हणजे. लागतो, फाईटची तयारी पाहिजे. फाईटची तयारी. आणि आपल्याकडे प्रत्येक गोष्ट फाईट केल्याशिवाय आपल्याकडे काही मिळत नाही. बरोबर आहे. या अडचणी निश्चित आहेत. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा त्या अडचणी आहेत. इन्शुरन्स कंपन्यांना धडाधड क्लेम ना करतायत सध्या. तर यामध्ये अडथळे आणि संधी या दोन्ही सांगा. आता अडथळे आपण सांगितले थोडे. अडथळे IRDच्या मीटिंगमध्ये बसलो होतो मॅडम, दिल्लीमध्ये सगळे होते, अख्ख्या देशातले आम्ही जे मेन जे लोक आहोत जे याच्यावरती काम करतात ते. इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीनं एका स्पष्ट सांगितलं, आम्ही जर सगळ्यांचे क्लेम देत बसलो तर आम्ही तोट्यात जाऊ, आम्ही नफा कमवायला बसलो नाही. बापरे. इन्शुरन्स कंपनीचा नफा का, इन्शुरन्स कंपनी ज्यावेळेला नफ्यात का येते, म्हणजे हे फक्त मी आयुर्वेदासाठी नाही बोलत, क्लेम सेटल नाही केले तर ते नफ्यात येतील, साहजिक आहे. हे ॲलोपॅथीसाठी पण सेम आहे कंडिशन. आणि आहेत काही कंपन्या ज्या खरंच बदनाम झालेल्या आहेत की ज्या डॉक्टरांच्या पॅनलनी बॅन केल्यात की ह्यांचे क्लेम आम्ही घेणारच नाही आहेत. म्हणजे हा काय म्हणू आपण त्याला, म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव आहे किंवा काय हे करता येत नाही, पण सगळेच क्लेम नाही सेटल होत. हां, पण मॅक्झिमम गव्हर्नमेंटची काही पद्धतीने सपोर्ट करते आता, त्या पद्धतीने जर गेलं आणि प्रॉपरली जर फॉलोअप्स केला आणि प्रॉपरली व्यवस्थित प्रोटोकॉल जर फॉलो केले, सिस्टीम जर डेव्हलप केली तर क्लेम तुमचे नक्की मंजूर होतात. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण घेऊया सध्या एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत. आजचा जो चर्चेचा विषय आहे तो आहे आयुर्वेदिक उपचार आणि मेडिक्लेम. तर आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलत आहोत. डॉक्टर, आयुर्वेदिक मेडिक्लेम ही संकल्पना खरं तर अजून मूर्त रूपात आलेली नाही आहे, म्हणजे ह्याचा अवेअरनेस इतका काही वाढलेला नाही आहे. तर भविष्यामध्ये ह्याचा जास्तीत जास्त समन्वय साधण्यासाठी काय पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ह्यामध्ये शासन आपल्याला कशी मदत करत आहे? 2014 पासून जी काही सुरुवात झाली की आयुष मिनिस्ट्री फॉर्म झाली आणि एका टप्प्याटप्प्यामध्ये शासनानं आयुर्वेदिक मेडिक्लेमला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा रिएम्बर्समेंट, मग किती बेड पाहिजेत, का कॅशलेस आलं. आता सगळ्या कंपन्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली गेली आहेत की आयुर्वेदात तुम्ही मेडिक्लेम पास केलेच पाहिजेत. आणि आता इंटिग्रेशन किंवा वन नेशन वन पॅथ ही येतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये जसं शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत तसेच लोकांकडून व्हायला पाहिजेत, जनतेचा रेट आला पाहिजे. बरं. कारण ज्या काही पॅरलल सिस्टीम ज्या आहेत
त्या जवळपास 70% औषधं ही पॅरल सिस्टीममध्ये घेतली जातात. जे आयुर्वेद, युनानी, सिद्धा ही जी काही औषधं आहेत, होमिओपॅथी ही घेतली जातात. पण ही ऑथेंटिक वैद्यांकडून घेणं गरजेचं आहे. मग अशी म्हटलं तुम्हाला की RMP रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर तुम्ही येऊन ट्रीटमेंट घ्या. बाबा बुवा ह्यांच्या नादी लागण्यात खरंच अर्थ नाही. तुम्हाला ते क्लेम मिळत नाही, कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला सुद्धा नंतर तुमचा जो टर्म प्लॅन असतो तो पण उपयोग होत नाही तिथं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही औषधं घेताना ऑथेंटिक वैद्यांका घ्या. रजिस्टर्ड आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्या. हे महत्त्वाचं. हां, दुसरी गोष्ट म्हणजे ते हॉस्पिटल NABH आहे का नाही ते पहा. तुम्हाला जर मेडिक्लेम हवा असेल तर तिथं NABH असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की शासन काय मदत करते. तर शासन आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय करते. जिल्हा आयुर्वेद रुग्णालय शासनाची तयारी चालू आहे. तालुक्यामध्ये शासन आयुर्वेदिक औषधालय आणते, मेडिकल आणते, आयुर्वेदिक मेडिकल आणते. त्याची शासनाची आता तयारी आहे. आता जे आपले जे आयुष मिनिस्टर आहेत जाधव साहेब, तर प्रतापराव जाधव महाराष्ट्राचेच आहेत आपल्या, तर त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीची तयारी चालू केलेली आहे आता. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आणखी एक प्रयत्न करतोय, मी वैयक्तिक काही गोष्टी प्रयत्न करत होतो महाराष्ट्र राज्यासाठी. MPJY महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्याच्या सचिवांशी माझं ऑलरेडी बोलणं झालं होतं. डॉक्टर अमोल कोल्हे त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करत आहेत की राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये याचा समावेश व्हावा. मंगीजी शेवटे जे आपले आहेत, पूर्वी जे त्यांच्याकडं हे होतं मुख्यमंत्री आरोग्य निधीची जबाबदारी होती, त्यांच्याशी पण 1-2 मीटिंग या संदर्भात झाल्या होत्या आणि ते काम पुढं झालं होतं. पण मध्ये काही गोष्टी राजकीय बदलल्या आणि त्यानंतर थोडंसं आता थंड बसतात आहे. पण ते त्याच्यावरती आपले प्रयत्न चालू आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे PMJY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारतमध्ये समावेश करण्यासाठी याच्या दिल्लीमध्ये मीटिंग कंटिन्यू चालू आहेत. आपले जे आयुष मिनिस्टर आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत. फक्त आता मध्ये NCICMची बॉडी बदलली, नॅशनल कमिशनची बॉडी बदलली जूनमध्ये. आता नवीन ब्युरोक्रॅट्स आलेले आहेत, त्यामुळे थोडासा 1-2-3 महिन्याचा कालावधी जाईल. पण त्यानंतर एकदा ती लोक सिस्टीममध्ये आली की परत ह्याच्यावरती काम चालू होऊन जाईल आणि MPJYमध्ये किंवा आयुष्यमान भारतमध्ये याचा समावेश नक्की होतोय. या पुढच्या 2-3 वर्षामध्ये आयुष्यमान भारतमध्ये आले असेल, महात्मा फुलेमध्ये ते आलेलं असेल, तर शासकीय सगळ्या ज्या योजना आहेत त्यामध्ये CGHमध्ये ऑलरेडी आले. मला CGHला आयुर्वेद आलेलं आहे, ह्यांच्यासाठी आलेलं आहे, ESIसाठी आलेलं आहे. हां, तर स्टेट गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते येईल. त्यामुळे शासनाच्या सपोर्ट करत नाही अशातला भाग नाही. शासनाचा पूर्ण ताकदीनं यामध्ये पाठिंबा आहे. खाजगी कंपन्यांना मात्र फार प्रमाणामध्ये आता काही अडचणी ज्या आहेत त्या पण हळूहळू दूर होतील. त्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत, बोलणी चालू आहेत. म्हणजे वैद्य आणखीन शासन हे दोघं जण एका पायरीवर आहेत. आहेत, नक्की आहेत, एकत्र आहेत. कम्युनिकेशन चांगलं आहे. फक्त लोकांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे. जे तुम्ही प्रॉब्लेम काय होतो, आयुर्वेदिक म्हटलं की कुणी उडतं. म्हणजे माझ्याकडे एक जण व्हिजिटला आला, तो IT इंजिनियर होता. मी अशी औषधं घेतली, मला बरं वाटलं, मग मी आता ट्रीटमेंट चालू केली. मग मला हॉस्पिटल टाकायचं, मला क्लेम मिळेल. अरे म्हणलं भाऊ तू डिग्री तरी घे. हे बोगस डॉक्टरमध्ये येतात. तर कोल्हापूरला एक जण आहे कार्यकर्ता असाच, जो औषध देतो आणि दणकून वैद्यांना डॉक्टरांना शिवाय घालतो. तर हे प्रकार जोपर्यंत बंद होत नाही आहेत आणि ते एका रेग्युलेटरी सिस्टीममध्ये येत नाही, वैद्याची नोंदणी झाली पाहिजे. विम्या कंपनीमध्ये आपण जसं मगाशी म्हणत होतो की लॅक ऑफ नॉलेज आहे तिथे, तर त्यासाठी पण सुधारणा काही शासनाकडून होतीये का, आयुष मंत्रालयाकडून? त्यासाठी मेडिक्लेम हा जो सब्जेक्ट आहे ना, हा सब्जेक्ट तुमच्या 3rd इयरच्या अभ्यासक्रमात पाहिजे. हे गरजेचं आहे. हे सगळीकडे म्हणजे ॲलोपॅथीमध्ये पण पाहिजे, आयुर्वेद म्हणजे MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये पण पाहिजे मेडिक्लेम, BMSच्या मध्ये पण पाहिजे, BHMSच्या पण पाहिजे. आणि मेडिक्लेम ज्या वेळेला मंजूर होतात त्यावेळेला आयुर्वेद मेडिक्लेमला जी कोणी व्यक्ती येणार इन्व्हेस्टिगेटर्स हे BMS डॉक्टर्स पाहिजे. प्रॉब्लेम काय की त्यांना कळतच नाही. कधी आम्ही जेव्हा क्लेम पाठवतो ना, बऱ्याचदा क्वेरी अशा रिपीट येतात आणि फक्त कॉपी पेस्ट मारलेले दिसतात प्रश्नावली दिल्यासारखी. आणि त्यातलं नॉलेज असतं. म्हणजे मी लिटरली एका वेळेला असं म्हटलं होतं, इफ यू हॅव बेटर ऑप्शन दॅन दिस ट्रीटमेंट प्लीज सजेस्ट. त्यानंतर 5 मिनिटाचा क्लेम मंजूर झाला. अशा गोष्टी घडत आहेत. आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स कसं किंवा म्हटलं का, प्री ट्रीटमेंट पोस्ट ट्रीटमेंट प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन होतात. हे जर इन्व्हेस्टिगेशन झाले, तपासण्या झाल्या, पेशंटला रिझल्ट मिळाला तर काही अडचण येत नाही. मेडिक्लेम या संदर्भातली, आयुर्वेदिक मेडिक्लेम या संदर्भातली अजून काही माहिती जी खूप उपयुक्त ठरणारी आहे आणि जी आपण आपल्या चर्चेमध्ये समावेश केला नाही अशी आपण देऊ. प्रत्येक व्यक्तीनं मेडिक्लेम काढणं गरजेचं आहे. कोविडनं आपल्याला तो धडा दिलाय. हो, म्हणजे कोविडमध्ये साईड इफेक्ट खूप दिसले आपल्याला. कोविडने तुम्हाला धडा दिलाय. आणि तुम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंटला जाण्या अगोदर एकदा आयुर्वेदिक ऑप्शन पहा. क्रिटिकल कंडिशनला मी नाही म्हणत तुम्ही लगेच हे, कारण आपल्याकडे इन्फ्रा आयुर्वेद कम्पेअर टू कमी आहे.
माझं 1-2 हॉस्पिटल सोडलं तर खूप इन्फ्रा महाराष्ट्रात तरी नाही आता. हो 15 बेडची हां. तर हॉस्पिटल ऐकिवातच फार नाहीत कमी म्हणजे. आहेत. हो हां. म्हणून तुम्ही सुरुवातीच्या कंडिशनमध्ये आज जर तुम्हाला झाला किंवा तुम्हाला त्रास होतोय त्याच कंडिशनला तुम्ही आयुर्वेदाकडे जर आले तर पुढचं बऱ्याचशा गोष्टी टळतात. बरोबर. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे साईड इफेक्ट नाहीत ना. कारण ॲलोपॅथी एक मेडिसिन तुम्हाला घेतलं, एक अँटीव्हायरल ड्रग आहे, अँटीबायोटिक्स आहेत, स्टेरॉइड्स आहेत, सगळ्यात हानिकारक प्रकार आहे तो स्टेरॉइडचा. हे तुम्ही ज्यावेळेला घेता त्याच्या शरीरावरती वर्षानुवर्ष साईड इफेक्ट राहतात. असा काही प्रकार तिथं होत नाही. हो माइल्ड होत असतील थोडेफार काहीतरी, हो पण कम्पेअर टू ॲलोपॅथी ज्या ॲक्यूट कंडिशन फॉर्म होतात, लॉंग टर्म इफेक्ट लॉंग टर्म इफेक्ट जे आहे तो आयुर्वेदाचा होणार नाही आणि कॉम्प्लिकेशन्स काय होणार नाही. त्यामुळं फर्स्ट मेडिक्लेमच्या अगोदर सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुर्वेदाकडे एखादा ऑप्शन घ्या. नाही कव्हर होत, पर्यायच नाही उरला, ठीक आहे घ्या बाबा सेकंड allopathy. ओपिनियन म्हणून Second नेहमी opinion तुम्ही आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाकडे या. आपण चौकशी करावी असं नक्की आपण नक्की येणं सगळ्यांना गरजेचं आहे. बरं. निरोगी आणि निरामय जीवन पद्धती हा खरं तर सेल्फ मेडिक्लेम असं आपण म्हणतो. बरोबर. तर याबद्दल आपण मार्गदर्शन करा. हिताहितम सुखम दुःखम आयु, बरोबर. हो हित आयु अहित आयु म्हणजे आपल्याला हितकर काय आहे ना अहितकर काय हे प्रत्येक माणसाला माहिती असतं. त्याला ते जाणवतं, शरीर दरवेळेला सिग्नल देतं, अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपण आजारीच पडणार नाही ह्याची जर काळजी आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून घेतली तर आपल्याला हॉस्पिटलपर्यंत जायची गरज नाही. तुम्हाला तो मेडिक्लेम तुम्ही काढून ठेवा पण तो वापरायची गरज पडणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. अगदी. टर्म प्लॅन आपण घेतो, डेथ कवर घेतो. हो डेथ कवर आपल्याला वापरायची गरज पडू नये नाही. ही गोष्ट सगळ्यात चांगली असते. हो मेडिक्लेमचं सुद्धा तेच आहे. मेडिक्लेम हा तुम्हाला वापरायची गरज पडू नये अशी जीवनशैली जगणं गरजेचं आहे. योग्य आहार घ्या, योग्य विहार असू द्या, ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, म्हणजे सकाळी कमीत कमी 6ला तरी जागे व्हा. जागे झाल्यानंतर शक्यतो व्यायाम करा, पोषक आहार घ्या, षड्रसात्मक आहार आहे आपला चौरसार महाराष्ट्रीयन जेवण, कॉन्टिनेंटल नाही, महाराष्ट्रीयन जेवण व्यवस्थित घ्या. पोळी भाजी वरण भात दूध तूप फळं सीझनला आपल्याला जे मिळतात ती व्यवस्थित घ्या. तुमची दैनंदिन कामं दिवसभराची कंप्लीट करा. संध्याकाळचं जे टायमिंग आहे तुमचं त्याच्यामध्ये थोडासा व्यायाम पाहिजेच काहीतरी हलकासा. रात्रीचं जेवण 8च्या अगोदर घ्या, 8 नंतर जेवायचं नाही. 8च्या अगोदर जे काही जेवण करायचे ते पण सकाळच्या जेवणापेक्षा रात्री जेवण कमी पाहिजे. बर. रात्री तुडुंब पोट फुगेपर्यंत खाल्ले असा प्रकार नाही. रात्रीचा भात शक्यतो टाळा. संध्याकाळी भाकरी खा, गहू खाऊ नका. संध्याकाळी कंपल्सरी भाकरी, ज्वारीची खा किंवा बाजरीची खा, ती भाकरी खा. भाज्या सगळ्या घरच्या भाज्या खा आणि रात्री 10 वाजता तुम्ही झोपा. 8 तासाची रात्री साऊंड स्लीप जर घेतली, तुम्ही 10ला जर झोपले, मोबाईलचं डबडं जर शांत बाजूला ठेवलं तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील. डॉक्टरची गरज पडणार नाही, मेडिक्लेमची गरज पडणार नाही, कशाचीच गरज की पुढचे कॉम्प्लिकेशन्स पण येणार नाही आहेत. आजच्या आपल्या ह्या चर्चेतून आपल्याला कळलं की आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून एक संपूर्ण जीवन प्रणाली आहे आणि ह्याचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अगदी खूप छान अशी भेट आहे. या चर्चेची आपण सांगता करणार आहोत एका छोट्याशा प्रार्थनेने. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. डॉक्टर, आपण आज इथे आलात, आम्हाला खूप अतिशय चांगली अशी माहिती दिलीत आयुर्वेद आणि मेडिक्लेम ह्या विषयाबद्दल. त्यासाठी हॅलो सह्याद्रीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.